मॅचला सुरुवात होईल तसे प्रीतम पाटील सुद्धा पंचांच्या भूमिकेमध्ये जोडले जातील. पहिल्या मॅच मध्ये काहीशी खराब फलंदाजीने इथे मात्र पराभव पत्करावा लागला पडगे टीमला. कारण नेपाळ सारख्या बलाढ्य टीम समोर त्यांना किमान 55-60चं आव्हान आवश्यक होतं आणि 47-27 आव्हान त्यांनी अगदी आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये पूर्ण केलं. दमदार फलंदाजीचं प्रदर्शन राहिलं आज. 4 षटकांमध्ये पूर्ण केलं. राजेश कातारा, महेंद्र पाटील यांनी चांगली फलंदाजी दाखल केली. कैलाश पाटील आणि दादा बॅटिंगला कोण चाललेत? 4 तास चालले. फोन अलाउड नाही मैदानामध्ये आता. तर याच दरम्यान आदिवासीचे लिजंड खेळाडू दीपक शेठ शेळके यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आदिवासीची 4थी मॅच आहे आणि आज त्यांची उपस्थिती लवकरच आपण पाहतो. दमदार खेळ दाखवला होता आदिवासीच्या नाईट स्पर्धेमध्ये आदिवासी संघाने. त्यांना विनंती करूया आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक आपण स्वागत आहे. त्याचबरोबर सत्यवान म्हात्रे आलेले आहेत, लिजेंड खेळाडू, लिजेंड कॉमेंटेटर या आपण व्यासपीठावरती. त्यांची सुद्धा 3री मॅच आहे एमओडी टीम समोर. त्यांना सुद्धा विनंती आम्ही करतोय आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या विभागामध्ये 40+ क्रिकेट जसे या ठिकाणी आपण पाहतोय आणि 40+ खेळाडू एकत्रित करण्यामध्ये सत्यवान म्हात्रे यांची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे. दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी आलेले नाहीत. वलप टीमचा 12वा प्रतिनिधी पाठवा. अनिल टेंबे सर नाही का? ओके चला नाव सांगा प्लीज. गोटीराम आलेले आहेत. आडनाव काय? गोटीराम पाटील गोलंदाजी मार्गवरती असतील. आपल्या पॅव्हेलियन एंडकडून मारा करत असताना आपण त्यांना पाहू शकाल. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो बॅटिंग करत असताना दादा भोईर आणि कैलास पाटील हे लिजंड खेळाडू मैदानावरती दमदार खेळाचं प्रदर्शन जरूर त्यांच्या वतीने पाहायला मिळेल. त्याच्यावरती आपण पाहिलं तर आज खऱ्या अर्थाने आपल्या घरच्या मैदानावरती किडूपाडा टीमचा आपल्याला खेळ पाहायला मिळू शकेल आणि दुसऱ्या बाजूने आपल्या गावाच्या बाजूचा संघ वलप संघ पाहायला मिळेल खेळत असताना. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज दादा भोईर. गोटीराम पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. लवकर हाताने बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. अगदीच आपण पाहिलं तर थोडी फ्लॅट दिली बॉलला, त्यावरती फलंदाजाला बीट करत असताना हा बॉल डॉट सुरुवात केली. टीमची सुरुवात चांगली झाली वलप टीमची. मात्र एकूणच आपण पाहिलं तर दादा भोईर थांबवणार का? खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना दादा भोईर यांना ऑन साईडला पुन्हा एकदा खेळायचा होता. थोडीशी परिस्थिती या ठिकाणी आपण पाहिली ना तर अचंबित करणारी परिस्थिती आहे. दोन्ही शॉर्ट पिच बॉल होते, त्यावरती फटका खेचता आला नाही. दोन्ही सेम बॉल फेकले आतापर्यंत. जरूर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतात. थोडीशी हालचाल व्हायला पाहिजे पुन्हा एकदा. आणि या वेळेस आपण पाहतोय हा बॉल डॉट आला. 3 बॉल डॉट. आता काय बोलाय, आज नाश्ता केलाय की डायरेक्ट जेवण केलं का कळत नाही, एवढी परिस्थिती खराब झालेली आहे. तो बाईक चालू आहे का? माईक बंद करा शिट्टी मारील ना तर. हॅलो. पुढील बॉल गोटीराम पाटील यांचा पायावर बदलला होता. लेग बॉलच्या स्वरूपात धाव आली 4थ्या बॉलवरती. 4 बॉल घ्यावे लागले पहिली धाव काढण्यासाठी आपल्या घरच्या मैदानावरती. मात्र घरच्या प्रेक्षकांसोबत दमदार फलंदाजी होणं अपेक्षित होतं. तिथून मात्र आपण पाहूया आता कैलास पाटील स्ट्रायकिंग एरियाला आहे. 4 बॉल मध्ये सिंगल आली आहे. गोटीराम पाटील हे सुरुवात चांगली केली खरं तर मॅच मध्ये. दादा भोईर सारख्या फलंदाजाला जो फलंदाज सातत्याने न्यायालय सिरीजच्या बायसिकल घेत असताना पाहायला मिळाला. आता एक मात्र कैलास पाटीलच्या बॅटमधून फटका ऑन साईडला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा कॉल नाहीये. अनिल टेंबे सर सांगतात की कशा प्रकारचा चेंडू पकडावा. तर या दरम्यान सन्माननीय अतिथी विष्णू भोईर साहेब आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. या व्यासपीठावरती आपलं मनापूर्वक स्वागत आहे. बॉल वरती चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चालला सीमारेषा बाहेर. दमदार फलंदाजी आलाय सरकार.
पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या चौकार धाव पोचल्या 6 धावसंख्येवरती. चौकार घेतला दादा वगैरे तरी 4 बॉल डॉट केले ना, तरी मात्र 5 मध्ये त्यांनी 4 केलेले आहेत. अजूनही सावरण्याची संधी आहे. हे डॉट बॉल जेवढे खेळले तेवढे मात्र कव्हर करण्याची संधी जरूर असेल, कारण 4 षटक अजूनही बाकी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नाव पूर्ण सांग ना. पाटील ना. गणेश पाटील, अनिल पाटील यांचे बंधू आहेत. गणेश ना. गणेश पाटील टेंबे आहेत का? उमेश भाईला नावं पूर्ण माहित नाही. ओके, अनिल टेंबे यांचे भाऊ आहेत, म्हणजे गणेश टेंबे असतील. तर व्यासपीठावरती उपस्थित विष्णू भैर साबळे त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचा आम्ही साई मित्र मंडळ गावठी मित्र मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. कैलास पाटीलला फाल केलाचा होता कुठे, बॉल गेला कुठे, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, थोडीशी फिल्डिंग मिस झाली आहे. कॉल इथे दिला आणि लगेच 2 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. धावा येणं महत्वाचं आहे. धावा कुठून येवं, 2 धावा आल्या धावफलकावरती. धावा झाले त्या मात्र बिनगडीबाद 8 धावा. हॅलो. टीमचं नाव का तुमचं? कुठे? साई मित्रमंडळ आणि गावदेव मित्रमंडळ विडूपाडा टीम ऑन साईडला आता जागा बनवली आहे. लॉंग सीमारेषा गाठली, बॉलले गॅप शोधत असताना हा आलाय सरकार कैलास पाटील यांच्या बॅटमधून. चौकार्ण धावसंख्या जाऊन पोहोचली तिहेरी अंकामध्ये 12 धावसंख्येवरती. विडूपाडा टीम साठी आपण पाहतोय टी शर्ट स्पॉन्सर येऊ दे पुरा येऊ दे त्याला. निलेश वामन भैर सचिव कलंबोली शहर मंडल भाजपा यांच्या वतीने टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. त्यांचेही मनापासून धन्यवाद. पुढील बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न सफल झाले, पुन्हा गॅप शोधली आहे. त्याच प्रकारचा फटका, बॉल चालला सीमारेषा बाहेर. दमदार फलंदाजी, कैलास पाटील ऑन फायर. जरूर विडूपाडा ग्रामस्थ आजी माझी सर्व प्रेक्षक खेळाडू कोण असतील ना, सर्वांना भोजनाची व्यवस्था आहे. कोणी घरी जाऊ नका, बाजूला भोजनाची व्यवस्था केली आहे. सेन्सिबल क्रिकेट सिंगल काढले, दादा भैरला स्ट्राईक दिली आहे. मात्र दादा भैर 5 मध्ये 4 केलेले आहेत आणि कैलास पाटीलने 5 मध्ये 12 केलेले आहेत. हा फरक आहे पहा. कैलास पाटील चांगला खेळ केलाय, मात्र दादा भैर तेवढा आक्रमक होऊ शकेल. काय 17 लागला धावसंख्येवरती धावा. 4 बॉल समाप्त झाले. या षटकामध्ये धावांची लयलीत केली गेली, 11 आले आतापर्यंत. पुढचा बॉल लोअर फुलटॉस होता, त्यावरती हा फटका एक्झिक्यूट केला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आले, तिथे मात्र 2 धावा पूर्ण करत असताना 2 धावा अजूनही जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. धावा त्याला 2 धावसंख्येने 19 धावा. बाबेश उलवेकर आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलंही मनापासून स्वागत आहे. 19 धावा, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे षटकामधला. षटकाराची अपेक्षा केली जात आहे तेवढा. बॉल चांगला, एक आधाची कडा लागली, चेंडू विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दादा भैर बाद झाले. 7 चेंडू मध्ये 6 धावा काढून फलंदाज बाद. पहिल्या क्रमांकाचे विकेट पडले आहे विडूपाडा संघासाठी. गणेश ऑडिओ राज गायकवाडांचे संगीत आपण ऐकलं. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. तर या दरम्यान रोशन उलवेकर आलेला आहे, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मयूर उलवेकर बॉलर कोण आहे? बिग सपोर्टर ऑफ विडूपाडा टीम आणि सातत्याने पनवेल रायगड टेनिस क्रिकेटच्या भरपूर व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्रामवरती आपण पाहतोय.
खूप चांगले समर्थक आहेत क्रिकेटचे, खूप चांगली जाण आहे त्यांना क्रिकेटची आणि त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. आपण या व्यासपीठासमोर मयूर भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वात जरा कमी प्या, भोजन आहे आपल्यासाठी. अनंत वाघे का अनंत वाघे आलेले आहे गोलंदाजी मार्गवरती. मात्र निलेश इथे मात्र उमेश पोचलेले आहेत. दादा भोईरने निराशा केली खरं तर, एक चौकार बरोबर आला मात्र भरपूर चेंडू फेस केले. पुढील बॉल कैलाससाठी, उंची जास्त दिली बॉलला, त्यावरती क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार आहे. दुसरीचा कॉल, 2 धावा पूर्ण झाल्या. कैलासची काचीत राहिली, ते बरोबर गॅप मध्ये फटका खेळतात. चौकार षटकार नाही, मात्र सिंगल डबलने धावा सुद्धा भरपूर येऊ शकतात हे त्यांनी जाणलेलं आहे. 2 धावा. खऱ्या अर्थाने आपण पाहतो आज भोजनाची व्यवस्था जरूर आहे. मात्र आचार्य मंडळींचा आपण मनापूर्वक आभार व्यक्त करूया. कमलाकर भोईर, गजानन ठाकूर, मोहन वास्कर, जयेंद्र भोईर, रणदीप भोईर या सर्वांचा आणि आचार्य मंडळींचा मनापासून आभार व्यक्त करत आहोत. स्वादिष्ट जेवणाची आज त्यांच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या सर्वांचा आम्ही आयोजन कमिटी आणि सर्व प्रेक्षक खेळाडूच्या वतीने मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. अनिल टेंबे सर थोडेसे अग्रेशन दाखवत आहेत मैदानावरती, थोडं पास केल्याचं आहे आणि वेळोवेळी मात्र आपण पाहतो फिल्डिंग मध्ये थोडं चेंजेस होताना पाहायला मिळते. ऑन साईडला जे क्षेत्ररक्षक होते ते ऑफच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्र चेंज झालेलं आहे. कारण कैलास पाटील ज्या प्रकारची फलंदाजी करता आहेत त्यांच्या फलंदाजी समोर चांगलं क्षेत्ररक्षक होणं आवश्यक आहे आणि तेच प्रदर्शन होतं पाहायला मिळतं. पुढील बॉल ऑन साईडला जरूर केले, त्यावरती मात्र दुसरीचा कॉल येईल का पाहूया. क्षेत्ररक्षक वेगाने आला, चेंडू फेकला सुद्धा, कैलास सुद्धा वेगाने आले होते. आता मात्र उमेशने स्ट्राईक घेतली आहे आणि धाबा झालेल्या एका धावेने 22 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. पुढील बॉल फेकला जाईल अनंत वाघे यांच्या माध्यमातून. उमेश साठी प्रथम स्ट्राईकला आला आहे उमेश. बॉलवरती फटका चांगला एक्झिक्यूट केला. अनिल टेंबे सर वेगाने चेंडूवरती फेकी चांगली होतीये, चेंडू गॅदर करू शकले नाहीत. दुसरीचा कॉल होऊ शकत नाही. उमेश भरपूर वेगाने पुढे सरकले होते, कदाचित लगेच टर्न घेतला असताना तो 2 धावा पूर्ण होऊ शकला असता. मात्र एकच धाव आली, एका धाब्याने संघाची धावसंख्या 23 वरती. वेगाने धावा पूर्ण केल्या जात आहेत कारण मॅच मध्ये 5 चेंडू बाद गेलेले आहेत. त्यानंतर मात्र आपण अगदीच पाहिलं ना तर प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल 4 आलेला आहे आणि एकूणच मॅच मध्ये धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 23 लागलेली आहे. अनंत यांचा पुढचा बॉल, यावरती मात्र वाईटचा इशारा आला पंच सत्यवान काकडे सरांचा. वाईटची एकदा जोडलेल्या धावसंख्येमध्ये धावा झालेला आहे 24. या बाई रुलवेकर आपलं मोस्ट वेलकम, मनपूर्वक धन्यवाद. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यापर्यंत आपण विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. पुढील बॉल थोडे पुढे आले, जागा बनवली, ऑन साईडला केले, गॅप शोधला, बॉल चालला सीमारेषा बाहेर. काय फलंदाजी दाखवली आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आला कैलास पाटीलच्या हा तिसरा चौकार. संगीत अशाच प्रकारचं संगीत वाजवलं तर या ठिकाणी प्रेक्षक सुद्धा मंत्रमुग्ध होऊ शकतील. कारण त्याच काळाचं संगीत आहे ज्या काळातले खेळाडू आहेत, 90चे खेळाडू आहेत आणि 90चं संगीत वाजवलं जात आहे. धावा झाल्या 28 आणि वैयक्तिक कैलास पाटील 8 बॉलमध्ये 19 धावा. लाजवाब फलंदाजी, जबरदस्त फटकेबाजी. अनंत बागे पुढील बॉल फेकण्यासाठी आलेले आहेत. आता सुद्धा ऑन साईडला तडाखा, ग्राउंड लेवलचा फटका, चेंडूवरती क्षेत्ररक्षक घेतील तोपर्यंत सिंगल इथे पूर्ण झाले. योगेश भीर साहेबांना सुद्धा विनंती आहे बोलण्याचा आपण आस्वाद घ्या. सिंगल आली, वैयक्तिक 20 धावा कैलास पाटील आणि संघाची धावसंख्या 29 वरती. षटकातला हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. अनंत बागे आणि आपण पाहू शकता भावेश भोईर सुद्धा आलेला आहे. मनपूर्वक स्वागत आहे आणि तो चेंडू बीट जरी आला होता मात्र इथे मात्र ओ स्टेपचा हा नो बॉलची एकदा जोडली जाईल. भावेश भोईर यांना विनंती आहे. हँडसम पर्सनॅलिटी आज ब्लॅक गॉगल, ब्लॅक जॅकेट
या भावेश भोईर आपल्याला दादा भोईर इथे इन्व्हाइट करत आहेत. तुमची आमची भेट फक्त किडूकपाडा मॅच मध्ये होत असते वर्षागणिक. आपल्याला विनंती आहे. पुढील बॉल आनंद तवागे प्रीत आहे. उमेश पाटील फटका चांगला खेचलाय. जे सुटलाय या क्षेत्ररक्षकांनी थोडीशी निराशा केली आज. जसा त्याला लॉंगऑफला आणला तिथे झेल उडाला. उमेशला जीवनदानी मिळालं आणि बॉल 4च्या दिशेने गेलाय. चौकारी बसताना धावसंख्या झाली 3 षटकामध्ये ती 34 धावा. चौतीस धावा 3 षटकामध्ये पूर्ण झाले आतापर्यंत. मोठा स्कोर उभा केला जाऊ शकेल कारण काही वेळेला बिस्पीट झालेली आहे आतापर्यंत वलप टीमच्या माध्यमातून. 3 षटकं पूर्ण झाली. पाणी नको आता का. चला शुभ सन्मान घेऊया आपण. विष्णू शेठ भोईर यांचा त्यांच्या वतीने 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो निलेश शेठ भोईर यांना आपण विष्णू शेठ भोईर यांचा आपण शुभ सन्मान करावा. त्यांच्या वतीने 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. दादा भोईर यांचे परम मित्र भाऊजी भोईर यांचे हार्दिक स्वागत. भावेश भोईर आलेले आहेत. असं वाटतं की वय थोडं कमी कमी होत चाललं की काय. ही पर्सनॅलिटी राहिली खरं तर. किडूकपाडा गावाची ओळख आहे. भरपूर वर्षापासूनचा परिचय आमचा आहे. आता वर्षाला एकदा भेट होते किडूकपाडा टुर्नामेंटमध्ये. 3 षटकामध्ये पाणी घेऊनच जायचं आहे. सर्वांना विनंती आहे खेळाडूंना. जरी आयोजकांचं लक्ष नसलं ना तर 12 खेळाडू तरी पाणी घेऊन जायचं आहे कारण ऊन वाढलेलं आहे. 40+ खेळाडू आहे. आरोग्याशी लढा देत आहेत खेळाडू. फिटनेस राखण्यासाठी क्रिकेट आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. 40+ धमाका. कोण कोण बॉलर. जर भावेश भोईर आणि दीपक गोंडली सर मला वाटतं प्रीत 11 संघाचे आहेत का. यस प्रीत 11 संघ तिथे नाव वाचले होते. आणि प्रवीण भगत तिघे स्पॉन्सर बसले आहेत दादा. 3 स्पॉन्सर आलेत तिथे. कॅप्टन दादा भोईर आहे. प्रीत 11 संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल उद्या. दादा बॉलर. दादा बॉलर कोण आहे. बॉलर कोण आलेले आहेत. संतोष पाटील. संतोष पाटील. गोलंदाजी मार्ग होती. 4थं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाची धावसंख्या 3 षटकामध्ये 34 झालेली आहे. त्यामध्ये विशेष आपल्याला फलंदाजी कैलास पाटीलची पाहिली. उमेशने सुद्धा एक चौकार घेतला. मात्र पाहूया पुन्हा एकदा कैलास पाटील स्ट्रायकिंग गेला आहेत. एमआरएस यांकडून मारा केला जाईल. पुढील बॉल षटकातला पहिला. या बॉलवरती स्कूप करण्याचा प्रयत्न झाला. तिथे बॉल पकडला फेकला. तोपर्यंत धाव ते मला वाटतं पूर्ण झाली आहे. उमेश पोचलेला आहे स्टेप आणि इथून एकदा पूर्ण होत असताना धावसंख्या लागली होती मात्र 35 धावा. झाला पण जेव्हा. पुढील बॉल उमेश साठी आता फेकला जाईल. थोडासा लोअर फुल टॉस. बॉलवरती सिंगल तर काढलेली आहे. ढकलला होता हलक्यात आणि त्यावरती मात्र तिहेरीला प्राधान्य दिलं गेलंय. फिल्डिंग जशी खराब झाली तशी मात्र 2 धावा इथे पूर्ण झाल्या. कैलास पाटीलचा फिटनेस एवढा चांगला आहे ना सहजपणे 3-4 धावा धावून काढू शकतोय. चौकारी आली त्याच्या बॅटमध्ये मात्र सिंगल डबल सुद्धा भरपूर काढलेले आहेत. धावा झाले 2 धावांनी. 37 धावा. 37 लॉस ऑफ 1 विकेट्स. विकेट किती पडली होती आपली. विकेट किती पडली ती दादाची. तेवढी पार्टनरशिप झाला ना आपले 19. पुन्हा एकदा ग्लास केलाय. बॉलवरती क्षेत्ररक्षक नाही. लॉंग सीमारेषा बाहेर बॉल चाललाय. ज्या दिशेने 2 आले होते हा 3रा चौकार आलाय. आता मात्र उमेश भोईरच्या बॅट मधून हा चौकार. फलकावरती लागलेली आहे पण उमेशची बॅट सुद्धा तळपायला लागली आहे. 2 चौकार उमेशच्या बॅट मधून. पुढील बॉल संतोष पाटील. शॉर्ट पिच होता. बॉलरच्या दिशेने खेळला कैलास धावलेत. आता मात्र वाचू शकणार नाहीत. चेंडूची पाहणी केली नाही. सरळ धाव सुटले आणि कैलास रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. त्यांनी धावा केल्या आपल्या संघासाठी. 10 मध्ये 21 केल्या. अगदी चांगली
योग्य पार्टनरशिप 2 गोला त्यांच्या माध्यमातून पाहिले. संघासाठी 21 धावसंख्येचं आव्हान आणि संघाची धावसंख्या 41 वर असताना ही दुसरी विकेट प्राप्त झाली वलफ टीमला. तर 22 रनची आणि वैयक्तिक 21 धावा केल्या कैलास पाटीलने. जबरदस्त फलंदाजी, 3 चौकार आणि डबल सिंगल तर जबरदस्त वेगाने त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 41 आणि रणधीर भोईर चाललेला आहे. पुन्हा एकदा उमेश अशी स्ट्रायकिंग यांना पुढील बॉल आपल्याला पाहायला मिळू शकेल, तो मात्र षटकातला 5वा बॉल. एक सफलता जरूर मिळाली आहे, मात्र उमेश भोईर आक्रमक होतील का? आक्रमक झालेत. ऑन साइडला फ्लिक केला, बॉल वरती मिळतील 6 क्रमांकाच्या दमदार फलंदाजी उमेश भोईरची. आला षटकार. पुढील मॅच टेंबोडे पक्ष वलवल या टीम मध्ये होणार आहे. सॉरी जिंकण्यामध्ये ओके विनय उद्यामध्ये लावायचे आहे. सॉरी. तर या दरम्यान संदीपजी पाटील टेंबोडे यांची उपस्थिती लाभलेली आहे, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतोय. पुढच्या बॉलवरती सिंगल घेतली, स्ट्राईक ही घेतली आहे आणि धावा पुढे सरकतील या एका धावेने. त्या मात्र 48 धावा 12च्या सरासरीने 4 षटकांमध्ये 2 गडी बाद खिडूपाडा टीमची धावसंख्या. सत्यवनजी मात्रे सर आलेले आहेत. तिसरी मॅच जरूर होती, मात्र पुढील मॅच विनर मध्ये खेळवायची आहे. म्हटलं तर जेवून खाऊन आपल्याला आराम सुद्धा मिळू शकेल एवढा वेळ आपल्याकडे आहे. ओके. ते टॉस साठी आले होते, मात्र दादा भोईरने इशारा केला की विनर मध्ये आपण खेळणार आहोत. तर नेवालीवाल्यांना साखरपुडा आहे, त्याच्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान ठेवू. आपण पुढील मॅच नेवाली आणि विजेता संघामध्ये आपण खेळूया. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली 48, 2 गडी बाद. पुन्हा एकदा उमेश भोईरकडे स्ट्राईक असेल, भरपूर वेगाने धावसंख्या पुढे सरकते. उमेश भोईरची धावसंख्या पाहिली तर 7 मध्ये 18 धावसंख्येचे योगदान. सुनील पाटील गोलंदाजी मार्गवरती आहे, त्यावेळेला एमकडून मारा केला जाईल, मात्र समोर अगदी फॉर्म आज चांगला राहिला आहे उमेश भोईरचा आणि तो फॉर्म कायम ठेवत असताना या षटकामध्ये सुद्धा 30 दमदार फलंदाजी पाहायला मिळू शकेल का? आणि वलप टीम मात्र विचार करेल की उमेश भोईरची विकेट महत्वाची असेल, कारण तो जर आक्रमक झाला तर या षटकामध्ये किमान 15-20 धावा सुद्धा येऊ शकतील. आणि या मैदानावरती 55-7चं टार्गेट अगदी योग्य टार्गेट, सेफ टार्गेट, चॅलेंजिंग टोटल म्हटले जाईल या मैदानावरती, कारण पहिल्या मॅच मध्ये 46 होत्या, त्या 4 षटकामध्ये पूर्ण केल्या गेल्या होत्या. पुढील बाद फेकला जाते. सुनील पाटील यांच्या माध्यमातून ऑन साइडला फ्लिक केलाय, त्यावरती मात्र सिंगल तर आली आहे, थोडंसं फंबल झालं होतं. दुसरीचा कॉल दिला, 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 50 धावा कंप्लीट झाल्या पहा 4 षटका आणि 2 चेंडूमध्ये, म्हणजे 25 बॉल मध्ये या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत टीम खिडूपाडाच्या. दादा टीमचं नाव काय तुमचे? टीमचं नाव काय? साई स्पोर्ट खिडूपाडा पोल्ट्री संघ. पुढील बॉल वरती फटका विकेट मोठा केला होता, क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली, झेल पकडला गेलाय आणि तो उमेश भोईरचा इथे खेळ समाप्त झालाय. हा 2 झाले का? हो 2 बस झाले. मी जास्त बोललो. नक्कीच, कारण केपीएल मध्ये आहे ना फिल्डर होते ते गोटीराम यांनी पहिलं षटक फेकलं होतं, त्याने जेल पकडला. उद्याच केपीएल सुरू होणार आहे, त्यामध्ये खरं तर 40 प्लस एका खेळाडूला पहिली गोलंदाजी द्यायची आहे आणि पहिल्या ओपनिंग साठी सुद्धा संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे खिडूपाडा 40 प्लसचा संघ आज त्याची कामगिरी दमदार राहील, त्याची मात्र संधी मिळू शकेल. विजय विलवेकर आले न्यू बॅट्समन्स. पुढील बॉल त्यांच्यासाठी ऑफ साइडला, बॉल आता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या मेरिटनुसार चेंडूची पाहणी केली गेली नाही,
थोडासा वेट करून केल्यास तर कदाचित गॅप शोधला असता. धावसंख्या रोखली गेली 50 वरती आणि चेंडू समाप्त झाले आतापर्यंत तीन चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये उर्वरित किमान 5-6 धावा येणं अपेक्षित आहे. आता त्याच वेळेला या दोन फलंदाजांमध्ये योग्य तालमेल योग्य धावसंख्या उभारण्यासाठी एकाच मोठा फटका जर आला तर मात्र धावसंख्या योग्य दिशेने वाटचाल करू शकेल. मात्र दुसऱ्या बाजूने आपण विचार केला ना तर गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुनील पाटील यांनी साधलेली आहे. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू धावताय. चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत सीमा रेषालगत अडवला गेला. 3 धावा धावून काढल्या गेलेल्या आहेत. हा तालमील आहे खऱ्या अर्थाने या खेळाडूंमधला. आवश्यक होत्या धावा शेवटच्या काही चेंडूवरती धावा सिंगल डबल ओव्हर तिहेरीच्या ते धावा खूप महत्वपूर्ण असतील. धावसंख्या झाली 53 वरती आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. रणधीर भोईर आहे स्ट्रायकिंगला पाहणी केली जाते क्षेत्ररक्षकांची. कशा प्रकारचा बॉल यावरती फटका घेतला जाईल. त्याचबरोबर सुनील पाटीलांचा हा चेंडू खूप महत्वाचा असेल. उर्वरित 2 चेंडू टार्गेट सांगणारे चेंडू टार्गेट सेट करणारे चेंडू असणार आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय गावातली यावेळेस बँजो कोणाचा आला कोण पाणी मारली काय माहिती दुपारी 1 वाजता. पुढचा बॉल याची कडा लागली होती स्टंपच्या लेवलने गेला बॉल सिंगल आले. दुसरीचा आता प्रयत्न केला जाईल. फिल्डरने गलती केली. रणधीर भोईरानं स्ट्राईक आणि फलंदाज झाले बाद. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. संगीत कर रायगडचे दमदार फलंदाज शिलेदार आहेत खरं तर 30 प्लसचे खेळाडू. याच खेळाडूंनी पायात रचना करा तर टेनिस क्रिकेटचा लास्ट टू गो. 1 बॉल शिल्लक आहे. फलंदाज या दरम्यान 40 प्लस पनवेल तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत मस्कर साहेब आलेले आहे. सूर्या स्पोर्टचे ओनर प्रोपायटर यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. पुढचा बॉल त्यावरती मात्र धाव आली नाही. चेंडू डॉट गेलाय. त्यावरती मात्र या ठिकाणी 54 धावांवरती स्कोर कार्ड थांबून ठेवला आहे. मात्र सुनील पाटील यांची गोलंदाजी पाहिली ना तर अगदी फक्त त्याने 7 धावा दिल्या. 1 गडी बाद केला. 1 रनआउटच्या स्वरूपात गडी बाद केला. धावा झाल्या 54 आणि 55चं टार्गेट पूर्ण करायचं 11च्या सरासरीने येणारे 5 षटकांमध्ये. करायचे धावा 55 11च्या आस्किंग रन रेटने. मात्र पाहूया गोलंदाजी फलंदाजी मधला संघर्ष. वलप विपक्ष
टीम क्रीडोकॉम मध्ये पाहायला मिळू शकेल आपल्याला. जाधव. कोणता मोबाईल आहे? अनिल आणि सुनीलची जोडी पाहू शकाल. कुठली बॅटरी त्याला बॉल द्या त्याला चेक करण्यासाठी. आले ना. तर या दरम्यान मिलिंद ठाकूर आणि कल्पेशजी भोईर आलेले आहेत. त्यांचेही मनापासून आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करतो. मिलिंद ठाकूर यांच्या वतीने आपल्या या स्पर्धेला एक सायकल सुद्धा देण्यात आलेली आहे. प्रत्येक डोनेशन आलेलं आहे. किडुकपाडामध्ये मॅच असली ना, किडुकपाडा आणि गोट या स्पर्धांमध्ये सर्वाधिक डोनेशन आम्ही पाहिलेलं आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये. किती 120 ना? मग ते पुढील वर्षी चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. काय झालं दादा? चला पहिल्या षटकासाठी त्यावेळी एन कडून आपल्या दादा भाऊ गोलंदाजी करताना दिसतील. बॅट्समन कोण आहेत? तर फलंदाज सुनील पाटील आणि अनिल टेंबे ही जोडी मैदानावरती आहे. स्ट्रायकिंगला सुनील पाटील आणि अनिल टेंबे नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. पंतांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा सत्यवान काकडे सर आणि प्रीतम पाटील सर मनापूर्वक धन्यवाद आपलं सुद्धा. जाऊया मॅच कडे. 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्यांदा रिस्ट्रिक्शन आपण पाहिल्यानंतर पहिल्या पॉवर प्ले मध्ये लॉंग ऑफला उमेश भूर आणि डीप मिड विकेटला कैलास पाटील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून हे प्रोटेक्शन आपण बाउंड्री लगत पाहतोय. खरं पॉवर प्लेची 2 षटकं खूप महत्वाची असणार आहे. सुनील पाटील स्टार्टिंगला पहिला बॉल डिलिव्हर केला जात आहे. दादा भोईर गोलंदाजी मार्गवरती पहिला बॉल ऑन साईडला फिरवला नाही तर खेचलाय आणि त्या चेंडूवरती मिळतील 4 धावा. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. खातं खुलं केलं वैयक्तिक आणि सांघिक 4 धावांनी. 55चं टार्गेट असताना आता मात्र या ठिकाणी दादा भाई एक लिजन केलेला आहे. त्यांच्यावरती हा आक्रमक पवित्रा पहिल्या चेंडूवरती सुनील पाटील यांच्या माध्यमातून साकारला गेलाय. खूप चांगला संघ आपले पाहतोय. बल्लभ असेल, किडुकपाडा असेल, आदई बल्लभ विभाग असोसिएशन आणि त्यांच्या माध्यमातून 8 संघ सातत्याने या विभागामध्ये खेळताना आपण पाहतोय. त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय नाईटच्या स्पर्धांमध्ये सुद्धा एक पोल या स्पर्धे या 40+ साठी राखीव ठेवला जातोय. खूप चांगलं कार्य आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. पुढील बॉल
थोडासा ऑफ साईडला या ठिकाणी ठेवला. रवींद्र भोईर आणि दादा भोईर यांच्यामध्ये तीच चर्चा झाली की कशा प्रकारचा बॉल सुनील पाटील यांच्यासाठी डिलिव्हर केला जावा. ज्या प्रकारची बॅटिंग त्यांची राहिलेली आहे, ऑन साईडला ज्या प्रकारचा फटका घेतलाय, लगेच त्या ठिकाणी दिशा बदलवली, टप्पा सुद्धा चेंज केला, थोडी उंची दिली टप्प्याला आणि त्यावरती डॉट बॉलने समाप्ती झाली आहे. पुढील बॉल तिसरा षटकातला फेकला जाईल. 11च्या आस्किंग रन रेटने धावसंख्या पूर्ण करायची आहे. पुढचा बॉल त्याच पद्धतीचा कॅच उडाली आहे. कॅच घेतली गेली तिथे शरद उलवेकर होते, योग्य या ठिकाणी जजमेंट साधलं आणि सुनील पाटील यांची विकेट प्राप्त केली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज उमेश बॅट्समन कोण आले बघा. गुणनात आलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्या विकेटचं पतन झालं, पहिल्यावरती चौकार डावात आला, त्यानंतर विकेट प्राप्त केली. 3 चेंडूवरती 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 55 धावा संख्येचं टार्गेट आहे. गुरुणा स्ट्रायकिंग यांना समोर दादा भाऊ गोलंदाजी करत असताना पुढील बॉल थोडीशी उंची यावेळी दिली, मला माऊसचा इशारा आला होता. 4 चेंडूवरती 4 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्यावरती चौकार आला असं वाटलं होतं की आता धावांची भरपूर वेगाने सुरुवात होईल, त्यानंतर कमबॅक केलं, थोडीशी बातचीत झाली आणि त्यानंतर मात्र लगातार ते 3 चेंडूवरती विकेट प्राप्त करत असताना एकही धावा आलेली नाही. पुढील बॉल गोणात यांच्यासाठी फेकला गेला, त्यावरती चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पाळत राहिले, एका टप्प्याने बॉल चालला सीमारेषा बाहेर, आलाय चौकार. आठ धावा धावफलकावरती 2 चौकारांच्या. फिल्डिंग मध्ये थोडंसं पुन्हा एकदा चेंजेस पाहायला मिळते आपल्याला. ज्या प्रकारची फलंदाजी चालू आहे गुरुनाथ यांची. पुढचा बॉल यावरती टोला लगावलाय, चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले, खेळ पकडला गेलाय. दीपक होते तिथे, लगेच प्रत्युत्तर दिलं. फलंदाज गुरुनाथ बॅक टू पॅव्हेलियन. पहिल्या षटकामध्ये 2 चौकारांच्या 8 धावा लागलेल्या आहेत आतापर्यंत आणि 2 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज झालेले आहेत मैदानामध्ये. टेंबेसर नवीन फलंदाज. भाऊ मिलिंद खाऊ, आता किती फटकेबाजी होईल की पाहूया मैदानावरती. गणेश टेंबेसर आणि अनिल टेंबेसर मैदानावरती, दोन्ही भाऊ याला टीम साठी आलेले आहेत. मात्र मॅच मध्ये स्कोर आतापर्यंत 8 झालेला आहे, अजूनही 47 पाहिजे ना 47 करायचे आहेत. 11.75च्या सरासरीने आता धावा पूर्ण करायच्या आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती कैलास पाटील गोलंदाजीला. केपी आज किरण पवारला लागली एवढी चांगली फलंदाजी केली आहे. 21 धावा केली आहेत कैलास पाटील केपीनी. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल एमआरडी सीएन कडून. गोलंदाजी करत असताना कैलास पाटील यांच्या माध्यमातून अनिल टेंबे आले प्रथम स्ट्राईकला. चेंडू खेळण्यासाठी सज्ज. 8 धावा धावफलकावरती.
पहिला बॉल बॅकपूरला जाऊन खेळायचा कट केला त्यावरती ते निलेश भोईर थोडीशी चुकी झाली. चेंडू जर डायरेक्ट हिट केला असता तर गणेश टेंबे सरांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं. सिंगल आली. एका धाब्याने 9 धावा दापलकावरती लागलेल्या आहेत. सूर्यकांत मस्कर सर सुद्धा तयार झालेले आहेत. मात्र पुढील मॅच विनर मध्ये होणार आहे. त्याचमुळे त्यांना थोडासा वेट थोडासा विसावा घेणार आहे. सर्वांना विनंती करूया आपण भोजनासाठी या ठिकाणी आपण जायचं आहे सर्वांनी. पुढच्या बॉलवरती सुद्धा बॅटची काढा लागली होती. तिथे क्षेत्ररक्षक होते लेग कलीमध्ये सीटमध्ये. तिथून सिंगल पूर्ण झाले. एका धाब्याने धावपल दुहेरी अंकामध्ये 10 धावा. कैलास पाटीलची आपण गोलंदाजी पाहतो. प्रत्येक चेंडूवरती आतापर्यंत सिंगल आली आहे. उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. 55 धावा पूर्ण करायच्या आहेत मॅच मध्ये वलप टीमला. पुढच्या बॉल वरती अजूनही बॅटची काढा लागली होती आणि चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही. बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. तिथे निलेश भोईर आली त्यांच्या बरोबर. तब्बल 14 वरती. पुढील बॉल 21 मध्ये 41. पुढील बॉल वरती काय फिल्डिंग पाहायला मिळाली. आपण पाहिलं तर भरपूर चांगले प्रयत्न कैलास पाटीलच्या माध्यमातून चाललेले आहेत. सिंगल आले. सिंगलने धावसंख्या 15 वरती. अजून 40 धावा करायच्या आहेत उर्वरित चेंडूवरती. 20-40 चेंडू मागे 2 धावा करायच्या आहेत. अनिल टेंबे आणि गणेश टेंबे जोडी जमली ना तर धावा सुद्धा पूर्ण होऊ शकतील. ही फलंदाजी त्यांची राहिलेली आहे. प्रत्येक वेळेला गॅप सिंगल डबल वरती ते प्राधान्य देत आहेत. पुढील बॉल चेंडूवरती चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात का प्रभाकर उलवेकर चाललेले आहेत तिथे. आता चेंडू त्यांना अडवता आला नाही. चेंडू गेला सीमा पार. आलाय चौकार. बाबांनी सांगली दाखवल्यात तब्बल 19 धावसंख्येवरती. बॉलने थोडं वळण घेतलं. क्षेत्ररक्षकची काही चुकी नाहीये त्या चेंडूवरती. मात्र पाहूया पुढील बॉल कैलास पाटील यांच्या माध्यमातून फेकला गेलाय. अजून एखादा झेल उडालाय. चेंडूपर्यंत पोहोचू शकली नाही. तोपर्यंत 2 धावा अजून घेण्याचा अवधी फलंदाजांकडे होता. बाबा भावांची जोडी जमली आता मैदानावरती. 2 धावांनी सांगली धावफलक 2 षटकांची अंतिम आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र 10.5च्या सरासरीने 41 धावा 21 धावा आता करायच्या आहेत. एकूण 18 मध्ये 34 धावा. नवीन गोलंदाज उमेश स्वतः आलेले आहेत. आता धावा त्यांना रोखायच्या आहेत आणि त्याचबरोबर धावा टेंबे बंधूंना बनवायच्या आहेत वलप टीमसाठी. तो बॉल घ्या. नवीन बॉल आहे तो घेऊन ठेवा कमिटीकडे. अनिल टेंबे वैयक्तिक धावसंख्या 6 वरती. त्याचबरोबर गणेश टेंबे वैयक्तिक 7 धावा. 3-3 चेंडूचा सामना केला दोन्ही फलंदाजांनी. भागीदारी चांगली घातली आतापर्यंत. उमेश भोईर आता मात्र गोलंदाजी मार्गवरती 18 मध्ये करायचे 34 धावा. 3 षटकामध्ये 34 केल्या त्या खेडूतपाडा संघाने. मात्र 3 षटकामध्ये तर 34 पाहिजे आहेत वलप टीमला. पॉवर प्ले संपलेला आहे. पुढील बॉल
थोडासा शॉर्ट पिच होता, त्यावरती सिंगल तर पूर्ण केले, मात्र एक सिंगलने धावफलक पुढे सरके धावफलकावर धावा लागतील, त्या मात्र 22 धावा. नक्कीच होळीचा आनंद आहे खरं तर. अगदी सुकलेला जात त्यांनी सोडलाय आणि बँड वाजून होळी घेऊन जात आहेत ते. तुमचं गावावर आहे. पुढील बॉल आता मग तो ऑन साईडला वळलेला फुल बॉल वरती क्षेत्ररक्षक पाच राहिले, बॉल चालला सीमा पार, अजून एक दमदार फटका गणेश टेंबे यांच्या बॅट मधून आलाय, हा चौकार. कारण मैदानावरती एकूणच फलंदाजी आपण पाहिली ना तर सिंगल डबल कधी चौकार येतो आणि त्याचबरोबर 16 मध्ये 29 करायच्या आहेत मॅच मध्ये, जिथे मात्र क्षेत्ररक्षक विजय उलवेकर होते, थोडीशी चुकी झाली त्यांची, बॉलवरती येणं अपेक्षित होतं, ते बॉलची वाट पाहत राहिले, मात्र बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला, चौकाराच्या दिशेने गेला आणि चौकाराच्या 4 धावा एकूण धावसंख्या झाली आहे 26 धावा, अजून 29 करायच्या आहेत. 14 मध्ये 26 झालेल्या आहेत आणि 16 मध्ये 29 करायच्या आहेत. हे मॅचचे इक्वेशन आहे. मात्र गोलंदाजी फलंदाजीमध्ये हा संघर्षामध्ये अनिल टेंबे आणि गणेश टेंबे यांनी केलेली फलंदाजी आपण पाहतो, त्यामध्ये योग्य दिशेने वाटचाल टीमची चाललेली आहे, बॉलरच्या दिशेने केले, तिथून मात्र हा बॉल कैलाश पाटील पकडतील, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट इथे केलं जात असताना प्रीतम पाटील यांनी रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. फलंदाज बाद आहे, थोडीशी बॅट मागे राहिलेली आहे पॉपिंग क्रीजच्या आणि त्याच प्ले अगदी चांगला थ्रो आणि त्याच दिशेने आपण पाहिलं तर रवींद्र भोईर यांनी सुद्धा चेंडू लगेच स्टंपला लावलाय आणि पार्टनरशिप तोडली खरं तर टेंबे बंधूंची. चांगली फलंदाजी करत होते गणेश टेंबे, बाद झालेत, वैयक्तिक त्यांनी धावा केल्या, त्या मात्र 5 मध्ये 12 धावा आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. गोटीराम पाटील आलेले आहेत फलंदाज क्रमांक 5 वरती. गणेश टेंबे, अनिल टेंबे आपले छोटे अंपायर. चेंडू आतापर्यंत समाप्त झाले षटकामध्ये 3 आणि धावा झालेल्या त्या मात्र 27. अजून 28 पाहिजे आहेत धावा. पहिला पल्ला पार झाला, अर्धा पल्ला पार झाला इथे. पुढचा बॉल ऑफ स्टिक वरचा वाईट घोषित केला इथे. अवांतरची एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये, डाव्या पुढे सरकील अवांतरची आणि त्यामध्ये धावा होतील त्या वलपटीच्या खात्यावरती 28 धावा. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. गोटीराम आणि अनिल टेंबे मैदानावरती फलंदाजी करत असताना इथे मात्र फलंदाजाला बेट केलं, थोडस वळला आतमध्ये बॉल, हवेमध्ये स्विंग होत असताना पाहिला बॉलला, त्यावरती गोटीरामला हा चेंडू समजू शकलाच नाही, त्यावरती डॉट बॉल आला, धावसंख्या स्थिरावली 28 वरती. पुढील बॉल फेकला जाईल उमेश भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. गोटीरामसाठी पुढचा बॉल, थोडा शॉट फेकला तर त्यावरती मात्र कट करण्याचा प्रयत्न झाला, सिंगल आले अजूनही धावफलकावरती, धावा झाला त्या मात्र 29 आणि शिल्लक असणार आहे लास्ट टू गो 13 मध्ये 26. बरोबर आपण पाहिलं ना तर प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे, त्यामध्ये अनिल टेंबे यांची खूप महत्वपूर्ण भूमिका असेल वलप टीमसाठी. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय, वाईटची अवांतरची एकदा जोडली जाईल, पंचाळबरोबर वाद घालायचा नाही. वाईटला संघाकडे रिव्ह्यू नाहीये, संघाला रिव्ह्यू नाही वाईटसाठी, फक्त बिमर साठी तुम्ही एक रिव्ह्यू घेऊ शकता पूर्ण मॅच मध्ये इनिंग मध्ये. लास्ट शेवटचा बॉल बाकी आहे, एक धाव आतून जोडली जाईल, 30 धावा
आता 25 धावा आवश्यक आहेत 12 बॉलमध्ये. टीमर आणि रनआउट नाही रनआउट नाही. अंपायर गेले अंपर. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे त्यावरती प्रभाकर गुलेकर आले चेंडूवरती अगदी योग्य दिशेने चेंडू फेकला सुद्धा. चेंडू पकडला फेकला तो परत सिंगल झाली. पूर्ण धावा झाल्या 31 आणि करायच्या आहेत पुढील 12 मध्ये 24 धावा. पाच मध्ये 8 धावसंख्येचं योगदान अनिल टेंबेंचं आपण पाहतोय आणि त्यामध्ये शेवटपर्यंत जर खेळले ना तर धावसंख्या त्यांच्या माध्यमातून पूर्णही केलं जाऊ शकेल एवढी चांगला खेळ राहिलेला आहे. त्यांच्याच बरोबरीने गोटीराम आलेले आहेत त्यांनी 2 गोल पेस केलेला आहे आणि एक सिंगल त्यांनी पूर्ण केले. मात्र गोलंदाज कोण येणार ही तेवढीच उत्सुकता असेल. तुडुकपाडा टीमच्या वतीने गोलंदाजीसाठी आलेले आहेत रवींद्र भोईर. रोकायच्या आहेत 12 मध्ये 24 धावा. चेंडू मागे 2 धावा आस्किंग रनेड आहे. एमआरआय शेट यांकडून मारा केला जाईल. रवींद्र भोईर यांना आपण पाहू शकाल गोलंच्या माध्यमातून या षटकामध्ये जास्तीचे धावा रोखले ना तर पुढील षटकामध्ये जास्त धावा राहू शकतील. मात्र षटकामध्ये किमान 15 जरी धावा आल्या ना तर मॅच वलप टीमसाठी या ठिकाणी बनू शकेल. मात्र पाहूया अनिल टेंबे सर खूप महत्वाची भूमिका असेल टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूने हे षटक तेवढंच महत्वाचं टर्निंग पॉईंट षटक असेल. 15 धावा आल्या तर वलप टीमच्या बाजूने सामना जिंकू शकेल. मात्र 10च्या कमीच धावा आल्या या षटकामध्ये तर मात्र मॅच गिडुकपाडा टीमच्या बाजूने जिंकू शकेल. पुढील बॉल पहिलाच त्यावरती फटका एक्झिक्यूट चांगला केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आले वेगाने चेंडू फेकी केली. क्षेत्ररक्षक कोण दीपक नाही काय दीपक होते तिथे क्षेत्ररक्षक चेंडू फेकी अप्रतिम राहिले. स्ट्राईक फक्त चेंज झाली सिंगल आली धावफलकावरती 32 धावा लागल्या धावफलकावर. पण त्यांच्या डाव्या बाजूने 2-4 पावांचा रनअप रवींद्र भोईर बॅटची काढायला आली होती. हाता मात्र चेंडू पकडलाय. त्या दिशेने 2 चौकारी गेले होते मात्र यावेळी चेंडू पकडला सिंगल आली आहे. मॅच मध्ये उत्कंठा कायम आहे. दोन्ही संघांसाठी अजूनही जिंकण्याची संधी आहे. 22 अजूनही हव्या आहेत 33 लागलेल्या आहेत. उर्वरित चेंडू 10 शिल्लक आहेत. आता मॅच मध्ये पाहूया रवींद्र भोईर पेक्षा अनिल टेंबे यांच्यामध्ये चालू असलेला सामना. पात्र ऑन साईडला फिरवला बॉलला त्यावरती क्षेत्ररक्षक आला दीपक चेंडू पकला आणि 1 धाव इथे पूर्ण झाले. झाल्या धावा 34 आणि आवश्यक आता 21 धावा. 9 मध्ये 21 मॅच बनली आहे दोन्ही टीमसाठी. अजूनही एखादा मोठा फटका आला तर गलत टीम पुनरागमन करू शकेल. मात्र ज्या वेगाने ज्या दिशेने गोलंदाजी केली जात आहे ते अगदी गुणाच्या दिशेने चेंडू फेकला होता. थोडासा अलवारपणे फेकला आणि तर दुखापत जास्त झाली असती. मात्र 4 मध्ये 4 धावा आलेल्या आहेत. बॉलवरती फिंगर रोल फिरवत असताना आपण रवींद्र भोईर यांना पाहतोय. कारण गोलंदाजीच्या स्पीडपेक्षा त्यांची वैविधता आपण पाहतोय. दिशा खूप चांगली आहे आतापर्यंत. 4 मध्ये 4 दिलेले धावा. पुढचा बॉल त्यावरती सुद्धा इथे स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाला. लेगस्टम्पच्या बाहेरून जाणार थोडासा बॉल आणि त्याचमुळे सिंगल इथे पूर्ण होईल. लेगबाच्या स्वरूपात का त्यांचं येस लेगबाच्या स्वरूपात धाव पूर्ण झाली. धावा आल्या त्या 5 मध्ये 5 अप्रतिम गोलंदाजी. 36 धावा झालेल्या आहेत. 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. टर्निंग पॉईंट षटक होतं ना तिथून मात्र खऱ्या अर्थाने मॅच बनवले गिडुकपाडा टीमसाठी रवींद्र भोईर यांनी. पुढचा बॉल खूप महत्वाचा असेल त्यावरती स्ट्रोक येणं अपेक्षित होतं. तिथे मात्र दांडी गुल केले त्रिफलचित केले. शेवटच्या बॉलवरती रवींद्र भोईराला मिळाली सफलता आणि आपल्या बाजूने मॅच झुकवली आहे. कारण गुरुनाथ यांची विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल फक्त धावा आल्या षटकामध्ये 1 गडी बाद 5 धावा.
नवीन फलंदाज मैदानामध्ये. चला प्रभाकर उर्वेकर गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. दादाला विचारा. दादा बॅट्समन IPC. नको सर. चला अनिल टेंबे आहेत आणि आवश्यकता आहे ती मात्र येणाऱ्या 6 बॉलमध्ये 19 धावसंख्येची. प्रभाकर उर्वेकर पहिलाच बॉल पिचिंग चांगली झाली. यॉर्कर लेगचा बॉल फेकलाय. प्रभाकर उर्वेकर काय सुरुवात केली आहे. अनिल टेंबे सर अजूनही मैदानावरती आहेत. त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या. भरपूर बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. मात्र आता 5 मध्ये 19 धावा. पुढचा बॉल चांगला डिलिव्हर केला. ऑफ स्टिक वरचा मारा केला जातोय आणि वारंवार बीट होत असताना पाहायला मिळतात अनिल टेंबे. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जबरदस्त 10 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. तेव्हा ते उभारू शकले नाही जास्त आणि मॅच मध्ये आता आवश्यक आहे 4 मध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल महत्वपूर्ण असेल. त्यावरती स्टोक तर आलाय. उमेश भोईर चेंडूच्या खाली अंदाज घेतलाय आणि फलंदाज झालाय बाद. एक मात्र आपल्या अशा अपेक्षा होती वलप टीम साठी. तेच फलंदाज आणि टेंबे झालेत मैदानाच्या बाहेर. तीन मध्ये आवश्यकता आहे ती मात्र तब्बल 19 धावसंख्येची. षटकार 3 आले ना तरी सुद्धा मात्र इथून स्कोअर कार्ड पूर्ण होऊ शकणार नाही. नवीन फलंदाज आलेले आहेत. मामा. टाक मामा जाऊ दे. काय नाव? संतोष आलेत का? ओके थँक्यू. कारण ज्या वेळेला युट्यूब वरती मॅच असते त्यावेळेला नाव मेन्शन करावं लागतं. संतोष आलेले आहेत. 3 मध्ये 19 पाहिजे आहेत आणि काय गोलंदाजी इथे केली प्रभाकर उर्वेकरांनी. लोकांच्या सुरुवात सिंगल आली आहे. लेग स्टंप सोडून चालला होता बॉल. इथून सरळ दिसतं आपल्याला. 2 मध्ये 18 पाहिजेत. मात्र प्रभाकर उर्वेकरांनी काय गोलंदाजी केली मैदानावरती. अगदी एकच धाव दिली 4 मध्ये. पुढील बॉल राज्याचा जेवण आला. इथून सुद्धा फलंदाज बीट झालेले आहे. डॉट बॉलची समाप्ती. कारण पुढील मॅच आता किरुकपाडा आणि नेवाळी याच्यामध्ये होऊ शकेल. कारण पूर्णपणे नांगी टाकली आहे खरं तर वरप टीमच्या संघाने. धावा जास्तही नव्हत्या तेवढ्या. मात्र जी सुरुवात केलेली होती ना तिथून मात्र त्यातून ते सावरूच शकले नाहीत. औपचारिकता शिल्लक आणि हा बॉल लेफ्टमच्या बाजूने आणि त्यावरती मात्र अवांतरची एक धाव मिळाली आहे. 4 ओव्हरची मॅच. पुढील मॅच 4 ओव्हरची जरूर होईल. मात्र या मॅच मध्ये 55 टार्गेट असताना मात्र ज्या प्रकारची फलंदाजी केली ती अनिल टेंबे सरांनी त्यांना 7 भेटत आवश्यक होतं. शेवटच्या क्षणाला हा बॅट्समन ठेवला होता कुठे वलप टीमने. त्याच्या बॅटमधून आला षटकार आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 44 आणि संघ पराभूत झाला ते मात्र 10 धावांनी. हार्डलक टीम वलप आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद. आणि विजय संघ साई स्पोर्ट किरुपाडा संघाचे करूया आपण अभिनंदन. आणि या सामन्याचा सामना घेऊ जेवण करून घेऊ. आणि कोण भोजन करण्याचं राहिलं असेल त्यांनी भोजन करून घ्या. चला आपल्याला विनंती असेल. हार्डलक टीम वलप आणि मॅचचा विजेता ठरला आहे. नो डाऊट. इथे मात्र धावसंख्या त्याने जोडल्या खरं तर 10 चेंडूमध्ये 21. कैलास पाटील